अश्रू अनावर झालेले आहेत। राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले। आपला लाडका नेता गेल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। आपली दादा 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 काय बोलू शकत दादा। तुमची पहिला वाट बघतायत, सकाळपासून पहिला वाट बघतायत दादा। दादा तुम्ही परत या, आम्ही इथं थांबलो। आपली दादा मधून दादांचे समर्थक कार्यकर्ते नगरचे जिल्हा अध्यक्ष आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत बारामती मेडिकल कॉलेजला। काय भावना तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरिबांचा कैवारी गेला। दादाचं आजचा दिवस पाहण्याला आमच्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मानसिकता नाही। असा माणूस होणे नाही हो, काही प्रतिक्रिया नाही आमची। दादांबद्दल काय आठवण, शेवटचं काय बोलू? कालच मला बोलवलं होतं मुंबईला, अर्धा तास चर्चा केली। काल बायकार नगरला निघून गेलो हो। नगर जिल्ह्याची तालुक्याची रचना, विकासात्मक धोरण, इतका स्ट्रिक्ट माणूस आणि चांगला माणूस महाराष्ट्राला मिळणार नाही हो। बस धन्यवाद। ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि संपूर्ण जे बारामती शहराला जे आहे, तालुक्याला जे आहे, राज्याला आहे, ती हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत कार्यकर्ते काय सांगाल, काय आठवणी दादांच्या? दादासारखा नेता होणे शक्य नाही। दादा गेल्याने आम्हाला खूप मोठे दुःख झालेले आहे। दादांसारखा नेता होणे नाही, आज दादांनी सोडून गेलेत असा विश्वास देखील त्यांना आपल्याला बसा नाही ह्या घटनेवर, या संपूर्ण घटनेवर। काय दादांबद्दल तुम्ही बारामतीच्या महाराष्ट्राचा विकास पुरुष हरपला हीच भावना आहे जनमानसात। असा नेता होणे नाही, नेता होणे नाही असं काय सांगाल? दादासारखा माणूसच नाही। दादा म्हणजे एकदम 100% सोनं होतं। दादासारखा माणूस परत कोणी नाही। आज राहुल किती वाजता कळालं तुम्हाला? आम्हाला 9 वाजता कळालं। एक खरंच वाटत नाही दादाचं असं झालंय म्हणून। अजून बी असं वाटतं की दादा हेलिकॉप्टर मध्ये नसावंच, कुठं तर असावं आपली दादा। त्या खरंच वाटत नाही। आमचे दादा खरं अजून गेलेलीच नाही, ते अजून येणार आहेत परत। आम्हाला असंच वाटतंय अजून हे सगळं बोलतात ते खोटं बोलतात असं वाटतंय। काय तर अल्लाने करिश्मा करावं की त्या हेलिकॉप्टर मध्ये आमचे दादा नसावंच, खरंच नसावे। कुणीच घेऊ शकणार नाही। आम्हाला असं वाटतच नाही आमचे दादा गेलेत म्हणून। ही न्यूज खोटी पडावी आणि अचानक दादा कुठेतरी आहेत अशी बातमी मिळावी। आम्हाला खूप फरक करून गेले आहेत दादा, ही जागा कुणी घेऊ शकत नाही। बारामती पोरक करून गेले दादा, जागा कुणी घेऊ शकत, दादांची जागा कोणीच घेणार नाही। किती वाजता कळालं होतं सगळं झालेलं? 9:15 9:30 वाजता बातमी टीव्ही वरती न्यूज कळली, तेव्हा सगळे लोक असे सैरे बहिरे पळत होते नुसते। असे लहान मुलं सुद्धा असे रडत होते घरातले। असं काय आई आजी हे असं काय न्यूज आली टीव्हीला म्हणून सगळ्या लोकांना पोरक करून गेलेत। बारामती सगळी पोरकी केली दादांनी। विश्वासच बसत नाहीये असा अशी न्यूज आहे म्हणून। दादा दादा आमचे खूप जीव होते, आमचे प्रत्येक गोष्टीला उभं राहायचं दादा, कधी पण। लाडक्या बहिणी फॉर्म मध्ये घेतलेलं होतं दादामुळे माझी ओळख झाली। दादाचं फॉर्म भरताना मला घेतलं होतं, सगळे मला ओळखत होते दादामुळं। लाडकी बहीण म्हणायची, आता दादाची लाडकी बहीण मी एकटीच राहिली। मी दादाला म्हणली हम तुम्हारी फॅमिली म्हणली, फॅमिली हमारी गई, हमारी फॅमिली में से हमारी फॅमिली ब्याद हो गई।
आम्हाला वाटत नाही की दादा आहे म्हणजे असं झालंय दादांचं म्हणून हे दुसऱ्यांसाठीच आम्ही आलोय इथं काहीतरी वेगळंच काहीतरी झालं हो. असं वाटतं. दादा आहे असं वाटत नाही. असं वाटतं आता दादा येतील कुठून तरी. दादा म्हणतात माझ्या बहिणींना रडू नका तुम्ही, मी आहे. बारामतीतल्या सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत. अजित पवारांच्या जाण्याची बातमी कळाल्यानंतर त्यांना विश्वास अजूनही बसत नाहीये. अशा पद्धतीने अपघातात ते जाऊ शकतात. अनेकांशी बारामतीतल्या जे वैयक्तिक ऋणानुबंध त्यांचे राहिलेत, ज्या भगिनींशी आपण बोलत होतो, विधानसभेचा अर्ज अजित पवारांचा जेव्हा दाखल केलेला होता तेव्हा त्यांना तुम्ही कुठून आला? पुण्यात आलेलो. कालच दादांना मी देवगिरीवरती भेटलो. दादांनी मला अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. म्हणले उद्या तू सोबे साहेबांकडे जा, फॉर्म भर. आणि दुर्दैवाने 24 तास उलटायचे. आता दादांची दुःखद घटना करते. याच्यासारखा दुर्दैवी क्षण माझ्या जीवनात नाही. दादा तुम्ही आम्हाला हवे होते. दादा महाराष्ट्राला हवे होते. दादा तुम्ही दादा का सोडून गेला? दादा दादा का सोडून गेला तुम्ही आम्हाला? दादा दादा परत या महाराष्ट्र तुमची वाट पाहतो. दादा किती वाजता कळालं हे सगळं? काय सकाळी समजल्यानंतर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. दादांना कालच मी देवगिरीला भेटलो. सकाळी दादा मला म्हटले तुम्ही आलात, चहा पाणी घ्या, तसे जाऊ नका रे. आणि आज दादा तुम्हीच आम्हाला सोडून जाताय. दादा किती नीतीने कुरूर तट्टा केली आपली. दादा 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 काय बोलू शकत दादा. असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड आसू आहे. तुम्ही कुठून आला? दादा तुम्ही परत या, आम्ही सगळ्या महिला तुमची वाट बघतोय. दादा दादा तुम्ही कुठे गेला? दादा तुम्ही आमच्यासाठी परत या. दादा 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 तुमची महिला वाट बघतायत. सकाळपासून महिला वाट बघतायत. दादा दादा तुम्ही परत या, आम्ही इथं थांबलोय. दादा आम्हाला बघायचंय तुम्हाला. दादा दादा परत या. दादा आमचा नेता गेला, आमचा नेता गेला. सध्याची दृश्य समोर आहेत त्यामध्ये आपण बघतो छगन भुजबळ हे सुद्धा बारामतीमध्ये आलेले आहेत.